नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझे YouTube चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 1.2 डिफरन्शिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्ह एक्सरसाइज 1.1 मधला दुसरा क्वेश्चन मधला जे आपले राहिलेले क्वेश्चन होते ते घेऊ, म्हणजे 10व्या क्वेश्चन पासून तर 18व्या क्वेश्चन पर्यंत। चला सुरू करू। त्याच्या आधी आपण एक क्विक रिव्हिजन घेत असतो, ते घेऊन घेऊ 1-2 मिनिटात किंवा एकाच मिनिटात होते। पहा, स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह आपण पाहत असतो, जसं की डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज इक्वल टू 0, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज इक्वल टू 1। मी इकडून म्हणतो, तुम्ही तिकडून म्हणा, म्हणजे तुमची पण रिव्हिजन होऊन जाते। डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर n इज इक्वल टू n x टू द पॉवर n मायनस 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x इज इक्वल टू 1 अपॉन 2 रूट x, डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर x इज इक्वल टू e टू द पॉवर x, डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इज इक्वल टू 1 अपॉन x, डेरिव्हेटिव्ह ऑफ a टू द पॉवर x इज इक्वल टू a टू द पॉवर x into log a, डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x is equal to cos x, derivative of cos x is equal to minus sin x, derivative of tan x is equal to sec square x, derivative of cot x is equal to minus cosec square x, derivative of sec x is equal to sec x into tan x, त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स इज इक्वल टू मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स। त्यानंतर दोन रूल, जर दोन फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये असतील तर u इंटू व्ही, याच्यामध्ये काय फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन। दोन फंक्शन जर डिव्हिजन मध्ये असतील तर u बाय व्ही रूल, सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन अपॉन सेकंड फंक्शन स्क्वेअर। हे झाले आपली रिव्हिजन। चला 10व्या नंबरचा क्वेश्चन आहे। 10व्या नंबरचा म्हणजे एक्सरसाइज 1.1 मधला दुसरा क्वेश्चन, त्यामधला 10व्या नंबरचा प्रॉब्लेम काय आहे, y इज इक्वल टू कॉस स्क्वेअर ऑफ इन ब्रॅकेट लॉग ऑफ इन ब्रॅकेट ऑफ x स्क्वेअर प्लस 7। चला, आपल्याकडे व्हेरिएबल आहे x, कंपोजिट फंक्शन आहे, कंपोजिट डेरिव्हेटिव्ह आहे। कंपोजिट डेरिव्हेटिव्ह म्हणजे फंक्शन ऑफ फंक्शन किंवा फंक्शन ऑफ अनदर फंक्शन। घ्या डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x। पहा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, इकडे काय येईल, इकडे येईल dy बाय dx इज इक्वल्स टू d बाय dx ऑफ cos ऑफ d बाय dx ऑफ cos स्क्वेअर इन ब्रॅकेट log ऑफ x स्क्वेअर प्लस 7। चला, आता सगळ्यात पहिले कोणत्या फॉर्म मध्ये आहे ते ओळखता आला पाहिजे। x टू द पॉवर n च्या फॉर्म मध्ये, x टू द पॉवर n चा डेरिव्हेटिव्ह काय असते, n x टू द पॉवर n मायनस 1, म्हणून हा 2 समोर येईल, 2 इंटू कॉस ऑफ, दोनातून एक गेला एक राहते, एक पॉवर आपण देत नाही, इंटू काय येईल log ऑफ x स्क्वेअर प्लस 7 जसाचा तसा, इंटू d बाय dx ऑफ, काय राहिलं पहा, आपण फक्त x टू द पॉवर n चा डेरिव्हेटिव्ह घेतला होता, आता याचा बाकी आहे, इंटू d बाय dx ऑफ कॉस ऑफ इन ब्रॅकेट log ऑफ x स्क्वेअर प्लस 7। चला, इज इक्वल टू, आता हे जसं तसं काय आहे, 2 कॉस ऑफ इन ब्रॅकेट log ऑफ x स्क्वेअर प्लस 7 जसाचा तसा, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स तुम्हाला माहित आहे काय असते, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज मायनस साइन एक्स, मायनस साइन ऑफ हे बाकीचं जसं तसं log ऑफ x स्क्वेअर प्लस 7 जसाचा तसा, इंटू d बाय dx ऑफ log ऑफ x स्क्वेअर प्लस 7। पहा, हे पूर्ण आता इथून पासून इथपर्यंत जसं तसं, आता मायनस साइन आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये म्हणून मायनस साइन समोर घेऊन घ्या। पहा, -2 आणि एक काम करतो, हा जो आहे ना साइन समोर घेतो, -2 साइन ऑफ इन ब्रॅकेट log ऑफ x स्क्वेअर प्लस 7 जसा तसा, इंटू हा कॉस इंटू log ऑफ x स्क्वेअर प्लस 7 मागे लिहितो, याच्या मागे लिहितो, मल्टिप्लिकेशन मध्ये आहे। मल्टिप्लिकेशन मध्ये सिम्प्लिफिकेशन साठी आपण मागे पुढे लिहू शकतो, म्हणजे पहा 2 गुणिले 3 इज इक्वल टू किती होतात, 6 होतात, किंवा 3 गुणिले 2 हे बिन 6 होतात, म्हणून हे आपण मागे पुढे लिहिलं तर चालते, काही मोठी गोष्ट नाही आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही, मॅथमॅटिक्स आहे। चला पहा, इंटू कॉस ऑफ इन ब्रॅकेट log ऑफ काय राहिला आपल्याकडे x स्क्वेअर प्लस 7, x स्क्वेअर प्लस 7। पहा, हे झालं। आता याचा डेरिव्हेटिव्ह बाकी होता, log x चा डेरिव्हेटिव्ह काय असते 1 बाय x, मग इथं काय येईल 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 7 इंटू d बाय dx ऑफ x स्क्वेअर प्लस 7। पहा, नेक्स्ट स्टेप मध्ये काय येईल, हे जसं तसं -2। पहा, लक्ष द्या, त्याच्या पहिले गोष्ट सांगतो। पहा, इथं काय दिसते 2 साइन इंटू कॉस, पहा याचे हे सेम आहेत पूर्ण, log ऑफ x स्क्वेअर प्लस 7, log ऑफ x स्क्वेअर प्लस 7। मग एक असा काहीतरी एक फॉर्म्युला पाहिला होता आपण मागच्या व्हिडिओमध्ये, की बॉ सर असा एक फॉर्म्युला होता, साइन 2 थीटा इज इक्वल टू 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा। पहा अँगल सेम आहे, दोघांचा अँगल सेम आहे। काय झालं, साइन 2 थीटा हाफ अँगल फॉर्म्युला, साइन 2 थीटाचा इथं काय झाला, हाफ झाला, 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा। तसं काय दिसते काय, हे मायनस साइन सोडून द्या, याचं टेन्शन घेऊ नका। पहा दिसते काय 2 साइन, हा पूर्ण थीटा पकडा इंटू कॉस थीटा पकडा,
त्याला आपण रिव्हर्स कसं लिहू शकतो, साइन 2 थिटा. पहा मग याला पहा, हे मायनस साइन जसं तसं इथं काय येईल, साइन 2 थिटा. काय आपल्याकडे थिटा हे पूर्ण आहे, काय आहे इन ब्रॅकेट लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. याला आपण असं लिहू शकतो. पहा रिव्हर्स मध्ये साइन 2 थिटाचा फॉर्म्युला होता 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. इथं पहा दिसते 2 साइन, याला पूर्ण थिटा पकडा, इंटू कॉस, याला पूर्ण थिटा पकडा. तर याला रिव्हर्स कसं लिहू शकतो आपण, साइन 2 थिटा. तर मग याले साइन 2 थिटाच्या ठिकाणी काय लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. इथं लक्ष द्या. पहा आता काय उरलं आपल्याकडे, इंटू 1/x स्क्वेअर प्लस 7 इंटू, पहा डेरिव्हेटिव्ह दोघांना वाटून दिला. समजा याला डेरिव्हेटिव्ह वाटून दिला तर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येते 2x प्लस 7 म्हणजे कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह येते 0. आता हे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, फक्त काय करा, हा 2x मल्टिप्लिकेशन मध्ये घ्या. 2x काय करेन समोर येईल. पहा मायनस 2x इंटू साइन ऑफ, याला ब्रॅकेटमध्ये घेतलं चालते, साइन ऑफ 2 इन ब्रॅकेट लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. पहा ब्रॅकेट, हा ब्रॅकेट क्लोज झाला आणि हा ब्रॅकेट बी क्लोज करावा लागेल. अपॉन मध्ये काय राहिलं आपल्याकडे, फक्त एक्स स्क्वेअर प्लस 7. हे झालं याचा आन्सर, dy/dx. स्क्रीनशॉट करा किंवा पॉज करा, व्हिडिओ लिहून घ्या. आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, नेक्स्ट क्वेश्चन किती नंबरचा होता, 10 नंबरचा झाला. 11 नंबरचा क्वेश्चन, y इज इक्वल टू टॅन इन ब्रॅकेट कॉस ऑफ साइन एक्स. चालते, चला. मग तुम्हाला टॅनचा डेरिव्हेटिव्ह माहित आहे, टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय असते पहा. चला जिथपर्यंत मी हे मोडतो ना, आता आपल्याकडे रिसोर्सेस नाही आहेत, आपल्याकडे सध्या डिजिटल बोर्ड नाही आहे, तर हे जिथपर्यंत मोडतो तिथपर्यंत आपण डेरिव्हेटिव्ह पाहून घेत जाऊ. पहा काय काय क्वेश्चन मध्ये, y इज इक्वल टू टॅन ऑफ कॉस ऑफ साइन एक्स. टॅनचा डेरिव्हेटिव्ह माहित आहे, काय असते टॅनचा डेरिव्हेटिव्ह सांगा तिकडून, काय असते सेक स्क्वेअर एक्स. त्यानंतर कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स आणि साइनचा डेरिव्हेटिव्ह काय असते कॉस एक्स. पहा पाहून घेऊ मग क्वेश्चन मध्ये काय काय तिथं. y इज इक्वल टू 11th नंबरचा क्वेश्चन आहे. पहा y is equals to tan in bracket cos in bracket sin x पाहू द्या, मला चेक करू द्या फक्त, क्वेश्चन व्यवस्थित लिहिला का मी. y is equals to tan in bracket cos of sin x. बरोबर आहे. चला घ्या डेरिव्हेटिव्ह घ्या. x आपला व्हेरिएबल आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. इकडे काय येईन, इकडे येईन सर dy/dx इज इक्वल्स टू d/dx ऑफ tan in bracket cos of sin x. पहा लक्ष द्या, त्यांचा डेरिव्हेटिव्ह माहित आहे तुम्हाला, काय असते त्यांचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. काय असते सेक स्क्वेअर इन ब्रॅकेट कॉस ऑफ इन ब्रॅकेट साइन एक्स जसाचा तसा, साइन एक्स जसाचा तसा इंटू d/dx ऑफ, कशाचा निघाला फक्त टॅनचा, आता कशाचा निघेल कॉसचा, d/dx ऑफ कॉस ऑफ इन ब्रॅकेट साइन एक्स. चला सेक कुठं करतो, सेक स्क्वेअर इन ब्रॅकेट कॉस ऑफ साइन एक्स इंटू कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय असते कधी बी मायनस साइन, इथं काय येईल मायनस साइन ऑफ साइन एक्स इंटू d/dx ऑफ साइन एक्स. राहिलेला काय आपल्याकडे साइन एक्स राहिला फक्त, d/dx ऑफ साइन एक्स. पहा काय काय राहिला आणखीन, पहा सेक स्क्वेअर इन ब्रॅकेट कॉस ऑफ साइन एक्स इंटू, पहा हे मायनस साइन समोर घेऊन घ्या, पहा मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस साइन समोर घेतली, इंटू साइन ऑफ साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज कॉस एक्स. डेरिव्हेटिव्ह घेणं झाला खतम, इथं डेरिव्हेटिव्ह खतम झाला. आता फक्त करायला आपलं सिम्प्लिफिकेशन, थोडंफार काय सिम्प्लिफाय होते ते करायचं, नशीन करायचं तर राहू द्यायचं. पहा हे आन्सर ठीकठाक आहे, काही मोठी गोष्ट नाही आहे. चला याचा स्क्रीनशॉट करा किंवा लिहून घ्या. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन काय आपल्याकडे, y इज इक्वल टू सेक ऑफ टॅन ऑफ एक्स टू द पॉवर 4 प्लस 4. ओके ठीक आहे, चालते. डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित आले पाहिजेत, बाकी सगळ्या गोष्टी मग सिम्प्लिफिकेशन थोडं थोडं करता करता तुम्हाला येऊन जाईल. पहिल्या दिवशी येत नसते, सिम्प्लिफिकेशन आरामात येऊन जाईल, फक्त काय डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित घेता आले पाहिजेत. मग त्याच्यासाठी काय माहित पाहिजे आपल्याला, आपले स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह. हा झाला आपला 11 नंबरचा. आता राहिला आपला 12 नंबरचा क्वेश्चन. 12th काय आहे, y इज इक्वल टू सेक इन ब्रॅकेट टॅन ऑफ, सेक इन ब्रॅकेट टॅन ऑफ इन ब्रॅकेट एक्स टू द पॉवर 4 प्लस 4, एक्स टू द पॉवर 4 प्लस 4. बरोबर आहे का बाबा? हा बरोबर आहे. चला घेऊ आपण डेरिव्हेटिव्ह. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू
रिस्पेक्ट टू यक्स. इकडे काय येईन, इकडे येईन dy बाय dx इज इक्वल्स टू d बाय dx ऑफ सेक इन ब्रॅकेट टॅन ऑफ इन ब्रॅकेट x टू द पॉवर 4 प्लस 4. पहा सेकचा डेरिव्हेटिव्ह काय असते तुम्हाला माहिती आहे, सेकचा डेरिव्हेटिव्ह असते सर सेक इंटू टॅन, व्हेरिएबल जो आहे तो. मग पहा इथं काय सेक ऑफ टॅन ऑफ x टू द पॉवर 4 प्लस 4 आहे. मग काय इथं सेक ऑफ इन ब्रॅकेट टॅन ऑफ x टू द पॉवर 4 प्लस 4 इंटू टॅन ऑफ इन ब्रॅकेट काय आहे x, सॉरी इन टॅन ऑफ इन ब्रॅकेट टॅन ऑफ x टू द पॉवर 4 प्लस 4. हा झाला कशाचा डेरिव्हेटिव्ह, हा झाला सेकचा, सेक इंटू टॅन इंटू डी बाय dx ऑफ टॅनचा डेरिव्हेटिव्ह डी बाय dx ऑफ टॅन ऑफ x टू द पॉवर 4 प्लस 4. पहा मग काय येईल सेक ऑफ इन ब्रॅकेट टॅन ऑफ x टू द पॉवर 4 प्लस 4 इंटू टॅन ऑफ इन ब्रॅकेट टॅन ऑफ x टू द पॉवर 4 प्लस 4 जसाचा तसा इंटू टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय असते सेक स्क्वेअर एक्स. मग इथं काय येईल सेक स्क्वेअर x टू द पॉवर 4 x टू द पॉवर 4 प्लस 4 इंटू डी बाय dx ऑफ x टू द पॉवर 4 प्लस 4. पहा हे इथपासून तिथपर्यंत सेम. काय राहिलं आपल्याकडे सेक ऑफ इन ब्रॅकेट टॅन ऑफ x टू द पॉवर 4 प्लस 4 इंटू टॅन ऑफ इन ब्रॅकेट टॅन ऑफ x टू द पॉवर 4 प्लस 4 इंटू सेक स्क्वेअर x टू द पॉवर 4 प्लस 4 इंटू पहा दोघं डेरिव्हेटिव्ह वाटून द्या. पहा डी बाय dx ऑफ x टू द पॉवर 4 इन प्लस डी बाय dx ऑफ 4 केला इंटू. पहा लक्ष द्या, हा आता काय करतो फक्त सेक स्क्वेअर समोर लिहितो. पहा सेक स्क्वेअर इन ब्रॅकेट x टू द पॉवर 4 प्लस 4 इंटू हा सेक मागे लिहितो. पहा सेक इंटू इन ब्रॅकेट टॅन ऑफ x टू द पॉवर 4 प्लस 4 इंटू पहा लक्ष द्या इथं काय आहे टॅन ऑफ इन ब्रॅकेट टॅन ऑफ x टू द पॉवर 4 प्लस 4 इंटू पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू द पॉवर 4 इज x टू द पॉवर यांच्या फॉर्म मध्ये आहे 4 समोर आणि 4 मधून एक मायनस म्हणजे काय होईल 3 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. बस काहीच नाही, फक्त काय करा हा 4x क्यूब हा जो आहे ना मल्टिप्लिकेशन मध्ये हा फक्त समोर लिहा. इथं काय येईल पहा 4x क्यूब इंटू हा सेक स्क्वेअर इन ब्रॅकेट x टू द पॉवर 4 प्लस 4 इंटू सेक इन ब्रॅकेट टॅन ऑफ x टू द पॉवर 4 प्लस 4 इंटू टॅन ऑफ इन ब्रॅकेट टॅन ऑफ x टू द पॉवर 4 प्लस 4. हे झालं तुमचं फायनल आन्सर dy बाय dx. हे लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट करा, कॉपी करा, काही करा. आपण घेऊ पुढचा क्वेश्चन काय आहे आपल्याकडे एक वेळेस पाहू दे थांबा. हा किती नंबर झाला 12 नंबर. 13 नंबरचा क्वेश्चन आहे e टू द पॉवर log x स्क्वेअर इंटू log x स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर नंतर log x चा स्क्वेअर. अरे बापा रे, ठीक आहे चला काही मोठा क्वेश्चन नाही आहे, काही भारी क्वेश्चन नाही आहे, पाहून घेऊ आपण. एक फॉर्म्युला लागते या क्वेश्चन मध्ये. एक फॉर्म्युला आहे तुमच्याकडे की बुवा ए टू द पॉवर लॉग बेस ए इंटू एफ ऑफ एक्स किंवा एक्स काही असो फंक्शन काही असो ए टू द पॉवर लॉग बेस ए इंटू एक्स एफ ऑफ एक्स किंवा फंक्शन किंवा काही असो इंटू फंक्शन पकडा. त्याच्यात काय राहते फक्त फंक्शन राहते, बाकी सगळं कटून जाते. तर तो फॉर्म्युला तुम्हाला लिहून देतो, तो पहिले तुम्ही लिहून घ्या मग आपण अप्लाय करू. चला पहा एक फॉर्म्युला आहे तुम्हाला जो की या क्वेश्चन मध्ये अप्लाय होते. पहा ए टू द पॉवर लॉग बेस ए इंटू जर एफ ऑफ एक्स घेतलं तर काय राहते फक्त एफ ऑफ एक्स. हे पूर्ण कॅन्सल आउट होऊन जाते. मग सर समजा हा तर इथं ए आहे, याच्या ठिकाणी दुसरं काहीतरी असलं मग जर इथं असलं पहा टू द पॉवर लॉग बेस 2 इंटू समजा साइन एक्स घेतला तर काय होईल हा पूर्ण कॅन्सल होईल. पहा इथं 2 आहे इथं 2 आहे, हा कॅन्सल आउट होऊन जाईल. काय राहील फक्त इथं साइन एक्स. मग सर एक्स असलं तर एक्स राहील. पहा आपण अप्लाय करू तो फॉर्म्युला. क्वेश्चन नंबर 13 नंबरचा क्वेश्चन आहे. पहा पेज नंबर किती आहे. y इज इक्वल्स टू e टू द पॉवर लॉग ऑफ इन ब्रॅकेट थांबा व्यवस्थित लिहितो जरासा
y इज इक्वल्स टू e टू द पावर log ऑफ इन ब्रॅकेट पहा log x चा स्क्वेअर इन ब्रॅकेट log x त्याचा होल स्क्वेअर पहा लक्ष द्या याचा होल स्क्वेअर आहे मायनस ऑफ log x स्क्वेअर पहा लक्ष द्या असा क्वेश्चन आहे. मग आणखीन सर याच्यात आणखीन कोणता फॉर्म्युला लागेल काय? हो लागते एक फॉर्म्युला आणखीन लागते log ऑफ m रेस टू द पॉवर n काय होते हा पॉवर समोर येते काय होते n इंटू log m. आणखीन एखादा फॉर्म्युला लागेल काय सर? बस झाला आता काही लागणार नाही मला असं वाटते. पण तुम्हाला log e ची व्हॅल्यू माहित पाहिजे ते असते 1. log e ची व्हॅल्यू पाहिजे माहित ते असते 1. मग आता लक्ष द्या मग तुम्ही म्हणसान की सर पहा अटीचा फॉर्म्युला आहे a टू द पॉवर log बेस a इंटू f ऑफ x काय राहते f ऑफ x राहते. मग इथं तर तसं काही दिसत नाही तर आपण दाखवू ना कसं काय पहा e टू द पॉवर log इथं काही नाही आहे ना. मग पहा log e ची व्हॅल्यू असते 1 आणि 1 न जर आपण कशाला डिवाइड केलं किंवा मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडते काय? नाही फरक पडत. मग पहा याला कसं करू शकतो आपण e टू द पॉवर log बेस e इन ब्रॅकेट log x होल स्क्वेअर मायनस log x स्क्वेअर. आता तुम्ही म्हणसान सर यानं फायदा काय होईल? पहा लक्ष द्या e टू द पॉवर log बेस e इंटू f ऑफ x काय राहते फक्त f ऑफ x. मग हे कॅन्सल आउट कसं होईल? पहा एक आणखीन फॉर्म्युला लॉगचा पहा log ऑफ बेस m इंटू n इज इक्वल्स टू log n अपॉन log m असा एक फॉर्म्युला आहे. मग पहा हे कसं होईल? हा ई सोडून द्या याचा विचार करू नका. पहा इकडे मी तुम्हाला सिम्प्लिफिकेशन सांगतो. पहा हा ई जसा तसा इंटू log बेस m इंटू याला n पकडा तर काय होईल log ऑफ इन ब्रॅकेट log ऑफ m n अपॉन log ऑफ m. log n काय आहे log x होल स्क्वेअर मायनस log x स्क्वेअर असं अपॉन हा log e जसाचा तसा. पहा काय झालं log याला जर m पकडलं याला n पकडलं याला m पकडलं log n अपॉन log m अपॉन log m आणि log e ची व्हॅल्यू तुम्हाला सांगितली किती असते 1. मग इथं काय होईल e टू द पॉवर log ऑफ इन ब्रॅकेट log x होल स्क्वेअर मायनस log x स्क्वेअर पहा अपॉन 1 आणि 1 न जर आपण कशाला डिवाइड केलं किंवा मल्टिप्लाय केलं तर तेच राहते ना भावा दुसरं काही राहत नाही ना. म्हणून पहा इथं काय राहील फक्त e टू द पॉवर log ऑफ इन ब्रॅकेट log x होल स्क्वेअर मायनस log x स्क्वेअर हे जसंच तसंच राहील. म्हणून टेन्शन घ्यायचं नाही. हे तुम्हाला समजलं काय? समजलं नसेल तर रिपीट पहा काय झालं याच्यात. तर हे एवढं जर तुम्हाला लिहायचं असेल तर लिहून घेऊ शकता तुमच्या माहितीसाठी. चला लक्ष द्या. मग आपण आलो कुठे? तिथं झालो. काय झालं की a टू द पॉवर log बेस a इंटू f ऑफ x काय राहते फक्त f ऑफ x. मग इथं काय राहील फक्त हे पूर्ण कॅन्सल आउट होऊन जाईल. इथं राहते फक्त इन ब्रॅकेट log x होल स्क्वेअर मायनस log x स्क्वेअर एवढं राहते. आता या ब्रॅकेटचं काही काम नाही दिलं चालते. पहा आणखीन काय होईल सर log x होल स्क्वेअर मायनस log ऑफ m रेस टू द पॉवर n चा फॉर्म log ऑफ m रेस टू द पॉवर n काय होते n समोर इंटू log m पहा पॉवर समोर 2 इंटू log x हा भेटला आपल्याला क्वेश्चन. हा झाला आपला सिम्प्लिफिकेशन. पहा आता घ्या डेरिव्हेटिव्ह. पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. dy by dx is equals to d by dx of log x होल स्क्वेअर मायनस आपण काय डेरिव्हेटिव्ह मध्ये थांबा एक स्टेप वाढवू आपण d by dx of 2 into log x. चला log m रेस्ट log m रेस्ट टू द पॉवर n सॉरी x टू द पॉवर n च्या फॉर्म मध्ये x टू द पॉवर n चा डेरिव्हेटिव्ह काय असते n x टू द पॉवर n मायनस 1 हा 2 समोर इंटू log ऑफ x दोनातून एक गेला तर एकच राहते ना त्याचं काम नाही. पहा फक्त x टू द पॉवर n चा निघाला होता आता log x चा डेरिव्हेटिव्ह बाकी आहे इंटू d बाय dx ऑफ log x मायनस. पहा तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगितली होती मी ना की भावा जर कॉन्स्टंट मल्टिप्लिकेशन मध्ये असेल फंक्शनच्या तर तो काय करायचा डेरिव्हेटिव्ह घेताना समोर घ्यायचा. म्हणून हा 2 घेतला आपण समोर इंटू d बाय dx ऑफ log x. चला पुढे 2 इंटू log x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इज 1 बाय x मायनस 2 जसा तसा डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इज 1 बाय x. डेरिव्हेटिव्ह झाला. आता काय फक्त थोडं फार अरेंज करा त्याला dy बाय dx इज इक्वल्स टू 2 इंटू log x अपॉन आता याच्या खाली काही नाही आहे म्हणजे 1 असते 1 न जर x ने मल्टिप्लाय केल्यावर काय राहील xच राहील
मायनस 2 मल्टिप्लाइड बाय 1 2 अपॉन एक्स जसाचा तसा हा झाला तुमचा डेरिव्हेटिव्ह. त्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या. आपण जाऊ नेक्स्ट क्वेश्चनवर. चला किती नंबरचा आता 13 नंबरचा. आता आला 14 नंबरचा. 14 नंबरचा क्वेश्चन आहे y इज इक्वल्स टू साइन ऑफ अंडर रूट ऑफ साइन ऑफ अंडर रूट ऑफ एक्स. मग पहा अशा टाईपचा एक क्वेश्चन आपण मागच्याच व्हिडिओमध्ये घेतलाय किंवा टॅन ऑफ अंडर रूट ऑफ टॅन असा काहीतरी क्वेश्चन होता तो. आता मला काही आठवत नाही. मग हा काय आहे साइन ऑफ अंडर रूट ऑफ साइन ऑफ अंडर रूट ऑफ एक्स. मग साइनचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहित आहे. साइनचा डेरिव्हेटिव्ह येते कॉस एक्स आणि त्यानंतर अंडर रूटचा डेरिव्हेटिव्ह बी माहित आहे. अंडर रूटचा डेरिव्हेटिव्ह येते 1 अपॉन 2 रूट एक्स. 14 नंबर. 14 y इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ साइन ऑफ साइन बाहेर आहे. y इज इक्वल्स टू साइन ऑफ अंडर रूट ऑफ साइन ऑफ अंडर रूट ऑफ एक्स असा हा क्वेश्चन आहे. एकदम सोपी आहे. चला घ्या डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इकडे काय येईल dy बाय dx इज इक्वल्स टू d बाय dx ऑफ साइन ऑफ अंडर रूट ऑफ साइन ऑफ अंडर रूट ऑफ एक्स. सोपी आहे एकदम, बिलकुल काही टेन्शन घ्यायचं काम नाही. साइनचा डेरिव्हेटिव्ह काय असते कॉस. हे बाकीचं जसंच तसं साइन अंडर रूट एक्स जसा तसा इनटू डी बाय डी एक्स ऑफ सगळ्यात पहिले कोण जेवला साइन जेवला. आता कोण जेवीन अंडर रूट एक्स जेवीन. अंडर रूट एक्स बसला पंक्तीत. काय आहे अंडर रूट ऑफ साइन ऑफ अंडर रूट एक्स बसला. कॉस ऑफ अंडर रूट ऑफ साइन ऑफ अंडर रूट ऑफ एक्स इनटू रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असते 1 अपॉन 2 रूट एक्स. इथं काय येईल 1 अपॉन 2 साइन ऑफ अंडर रूट ऑफ एक्स इनटू कोण जेवलं पहिले कोण जेवला साइन जेवला. आता कोण जेवला रूट जेवला. आता डबल साइन जेवीन ना इनटू म्हणजे डबल साइनचा डेरिव्हेटिव्ह निघेल इनटू साइन ऑफ अंडर रूट ऑफ एक्स. आता मला एक सांगा जर कॉसले आपण वनले आपण कशाने मल्टिप्लाय केलं तर तेच राहते ना. तर मग हे इथं मल्टिप्लाय करून द्या. कॉस ऑफ अंडर रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स मल्टिप्लाइड बाय 1 तेच राहते. कारण कॉस ऑफ अंडर रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स अपॉन 2 अंडर रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज कॉस आणि अंडर रूट ऑफ एक्स जसाचा तसा इनटू फक्त इथं एक्स आहे का नाही एक्स सोडून दुसरं काहीतरी आहे म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावाच लागेल अंडर रूट ऑफ एक्स. काय करतो मी फक्त हा कॉस रूट एक्स समोर लिहितो बाकी काहीच नाही करत. नाहीतर राहू दे असंच कॉस ऑफ अंडर रूट ऑफ साइन ऑफ अंडर रूट ऑफ एक्स इनटू कॉस ऑफ अंडर रूट ऑफ एक्स अपॉन लक्ष द्या खाली काय आहे 2 साइन ऑफ अंडर रूट साइन ऑफ अंडर रूट ऑफ एक्स इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स इज 1 बाय 2 रूट एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स इज काय राहते 1 अपॉन 2 रूट एक्स. मग काय करसान काहीच नाही फक्त काय करसान आता पहा मल्टिप्लिकेशन मध्ये आता जर हे पूर्ण टर्म मल्टिप्लाय बाय 1 काय राहते तेच राहते. आता पहा 2 दुनी 4 आणि हा अंडर रूट एक्स समोर घ्या. मग आन्सर काय इन फायनल कॉस ऑफ अंडर रूट ऑफ साइन ऑफ अंडर रूट एक्स इनटू कॉस ऑफ अंडर रूट एक्स अपॉन खाली काय आहे 2 2 जा 4 इनटू अंडर रूट एक्स इनटू अंडर रूट ऑफ साइन ऑफ अंडर रूट एक्स. हा भेटला तुमचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx ची व्हॅल्यू. थांबा 2 मिनिटं गरमी होऊन जाईल जराशी. किती नंबरचा क्वेश्चन झाला 14 नंबरचा. आता पाहायचा आपल्याला 15 नंबरचा क्वेश्चन. हा तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या किंवा लिहून घ्या. हे फॉर्म्युले लिहून घ्या हे कामाचे फॉर्म्युले आहेत. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 15 नंबरचा क्वेश्चन y इज इक्वल्स टू लॉग ऑफ सेक e टू द पॉवर x स्क्वेअर. ठीक आहे चालते. काय आहे सेकचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहित नाही काय माहित आहे तुम्हाला सेकचा डेरिव्हेटिव्ह काय असते. सेकचा डेरिव्हेटिव्ह सांगा पटकन तिकडून. सेकचा डेरिव्हेटिव्ह असते सेक एक्स इंटू टॅन एक्स. त्यानंतर तुम्हाला लॉगचा डेरिव्हेटिव्ह माहित नाही काय माहित आहे कारण की आपण दररोज रिव्हिजन घेत असतो. लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय आहे लॉग एक्सचा 1 बाय एक्स. e टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह माहित नाही तुम्हाला माहित आहे तुम्हाला e टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असते. e टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर एक्स सर माहित आहे तुम्हाला हुशारा तुम्ही. त्यानंतर काय आहे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह माहित नाही तुम्हाला माहित आहे सर काय आहे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. सगळे डेरिव्हेटिव्ह माहित आहेत. चला घेऊ आपण 14 15 y इज इक्वल्स टू लॉग ऑफ सेक ऑफ लॉग इन ब्रॅकेट सेक इन ब्रॅकेट e टू द पॉवर x त्याचा स्क्वेअर असा आहे. चला घेऊ आपण डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x.
डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इकडे काय येईल, इकडे येईल सर dy बाय dx. इकडे टेन्शन घ्यायचं काम नाही, इकडे तेच येत असते. डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ इन ब्रॅकेट सेक ऑफ e टू द पॉवर x स्क्वेअर. पहा लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असते 1/x, सगळ्याला माहित आहे. मग 1/x च्या ठिकाणी काय येतं सेक ऑफ इन ब्रॅकेट e टू द पॉवर x त्याचा स्क्वेअर. पहा इनटू डी बाय डी एक्स ऑफ सेक e टू द पॉवर x स्क्वेअर. पहा हे जसं तसं काय आहे 1 सेक ऑफ e टू द पॉवर x स्क्वेअर इनटू हा स्क्वेअर आहे बाबा इनटू पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स. सेकचा डेरिव्हेटिव्ह काय असते सेक एक्स इंटू टॅन एक्स. आता पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स इज सेक एक्स इंटू टॅन एक्स. इथं काय सेक ऑफ e टू द पॉवर x स्क्वेअर इनटू टॅन ऑफ e टू द पॉवर x स्क्वेअर इनटू डी बाय डी एक्स ऑफ पहा सेकचा डेरिव्हेटिव्ह झाला. आता कशाचा घ्यावा लागते e टू द पॉवर x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागते. चला आता मला एक सांगा हे डिवायडेशन मध्ये हा वरती आहे, मग हा सेक e टू द पॉवर x स्क्वेअर आणि सेक e टू द पॉवर x स्क्वेअर कॅन्सल. इथं काय राहिलं फक्त टॅन इन ब्रॅकेट e टू द पॉवर x स्क्वेअर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर x स्क्वेअर काय राहते e टू द पॉवर x स्क्वेअर इनटू डी बाय डी एक्स ऑफ x स्क्वेअर. चला पहा टॅन ऑफ e टू द पॉवर x स्क्वेअर इनटू e टू द पॉवर x स्क्वेअर जसा तसा डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर इज 2x. टोटल डेरिव्हेटिव्ह घेणं झाला, डेरिव्हेटिव्ह आपला काहीच राहिला नाही. डेरिव्हेटिव्ह पूर्ण डेरिव्हेटिव्ह घेणं झाला. आता काय फक्त याला रिअरेंज करा. काय करसान फक्त हा 2x इंटू e टू द पॉवर x स्क्वेअर जसा तसा इंटू काय राहिला आपल्याकडे टॅन ऑफ e टू द पॉवर x स्क्वेअर. हा झाला याचा पूर्ण डेरिव्हेटिव्ह. टेन्शन घ्यायचं काम नाही. चला पुढे हे ब्रॅकेट द्या कारण की एक ब्रॅकेट ऑलरेडी आहे आतमध्ये. चला पुढचा क्वेश्चन पाहू आपण 16 नंबरचा क्वेश्चन काय आपल्याकडे लॉग ऑफ ई स्क्वेअर इंटू लॉग एक्स. एकदम सोपी क्वेश्चन आहे. चला लॉग ऑफ ई स्क्वेअर इंटू लॉग एक्स. आता तुम्हाला याच्यात की नाही लॉगचे फॉर्म्युले माहित पाहिजेत. पहा याच्यात कोणता फॉर्म्युला लागते लॉगचा हा फॉर्म्युला लागते लॉग ऑफ बेस m इंटू n इज इक्वल टू लॉग n अपॉन लॉग m. म्हणजे काय सर बेसमध्ये जर एखादी कोणताही हे असलं फंक्शन असलं किंवा काही असलं आणि त्याच्या मल्टिपल मध्ये असलं तर ते हे होते चला लक्ष द्या. 16 नंबरचा क्वेश्चन आहे 17 18 हा 16 नंबरचा क्वेश्चन आहे y इज इक्वल टू लॉग ऑफ बेस पा लॉग ऑफ ई स्क्वेअर इंटू पा याच्या मल्टिपल मध्ये याच्यात हे मल्टिप्लिकेशन मध्ये काय आहे लॉग ई स्क्वेअर इंटू लॉग एक्स इंटू लॉग एक्स. दिसते का रे बा दिसते. चला मग तुम्हाला मी सध्या सांगितलं होतं किंवा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे लॉग कुठे हा लॉग बेस m इंटू n काय होते लॉग n अपॉन लॉग m. मग इथं काय होईल पहा लक्ष द्या. इथं होईल लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन लॉग ऑफ ई स्क्वेअर असा होईल. पहा काय झालं लॉग बेस m इंटू n काय लॉग n अपॉन लॉग m. पहा हा m पकडला हा n पकडला तर त्याच्यात बसते. आणखीन काय होईल सर एक फॉर्म्युला आणखीन आहे लॉगचा लॉग ऑफ m रेस टू द पॉवर n काय होते n इंटू लॉग m. इथं काय होईल हा पहा लॉग ऑफ लॉग एक्स जसा तसा अपॉन लॉग ऑफ m रेस टू द पॉवर n काय होते n इंटू लॉग m. पहा n समोर इंटू लॉग m. आणखीन एक गोष्ट सांगितली होती की बॉ सर लॉग ई ची व्हॅल्यू किती राहते 1. पहा मोडलं नाही आपण ते कामात पडले की ना आपल्या. इथं काय राहील लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय 1. आणि तुम्हाला सगळ्याला माहित आहे आपण लहानपणी शिकेला आपल्या मास्टर लोकांनी आपल्याला शिकवलेलं आहे की का बे एक बे इथे राहते 2. हा काय झाला आपला सिम्प्लिफाईड केलेला क्वेश्चन. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इकडे काय येईल डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू पा डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स अपॉन 2. तुम्हाला सगळ्याला माहित आहे की बुवा सर डेरिव्हेटिव्ह मध्ये जर फंक्शन कॉन्स्टंट असला मल्टिप्लिकेशन मध्ये असो डिवायडेशन मध्ये होतो आपण डिवायडेशन मध्ये असो तो आपण काय करतो समोर घेतो. मग आपण काय करू इथं पहा लक्ष द्या हा 1/2
समोर इंटू डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स. हा मला लॉग आहे, लक्षात ठेवू. जरा अक्षर चांगलं नाही आहे लहानपणापासून, म्हणून थोडं अक्षरावर शब्दाकडे लक्ष द्या, म्हणजे अक्षर समजतेच. पहा काय झालं, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू 1/2 समोर आहे. हा पहा 1/2 हा समोर आहे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय असते 1/x. मग इथं काय लॉग ऑफ लॉग एक्स म्हणजे इथं काय येईल 1 log x इंटू डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स. चला पुढे 1/2 इंटू 1 log x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1/x. पहा मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये डायरेक्ट मल्टिप्लिकेशन होत असते. आणि जर याच्यात ऍडिशन सबस्ट्रॅक्शन असतं आणि बेस सेम नसते तर काय होते क्रॉस मल्टिप्लिकेशन. ह्या गोष्टी थोड्या लक्षात ठेवा, समोर कामात पडतील. पण काय होईल एक 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 वरती एक जसाचा तसा. फक्त हा एक समोर घ्या 2 मल्टिप्लाइड बाय एक्स इंटू लॉग एक्स. हा झाला याचा डेरिव्हेटिव्ह. लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट करा. 16 नंबरचा क्वेश्चन झाला खतम. आता आपल्याला घ्यायला लागते 17 नंबरचा क्वेश्चन. चला 16चा झाला खतम, 17 नंबरचा क्वेश्चन बघू द्या काय तर. लॉग लॉग एक्स त्याचा होल स्क्वेअर. ठीक आहे, चालते येऊ द्या, कोणताही क्वेश्चन येऊ द्या, पंक्तीत कोणताही वाढ येऊ द्या, आपण खायला तयारच आहोत, काही वांधा नाही. y is equals to log in bracket log x ब्रॅकेट क्लोज आणि त्याचा स्क्वेअर. बरोबर आहे का बघूया, चेक करू द्या. लॉग 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 बरोबर आहे. या डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इकडे काय येईल डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ लॉग इन ब्रॅकेट लॉग एक्स होल स्क्वेअर. कोणत्या फॉर्म मध्ये सगळ्यात पहिले फॉर्म ओळखता आला पाहिजे. सॉरी एलएबी ब्रॅकेट आहे, एलएबी ब्रॅकेट आहे आणि हा याचा स्क्वेअर आहे. पहा लक्ष द्या, ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा ब्रॅकेटचा स्क्वेअर. क्वेश्चन आता व्यवस्थित आहे. मग काय आहे एक्स टू द पॉवर एनच्या फॉर्म मध्ये आहे. एक्स टू द पॉवर एनचा डेरिव्हेटिव्ह काय असते एन एक्स टू द पॉवर एन मायनस 1. आता एन समोर घेऊन घ्या म्हणजे किती आहे 2 समोर. इथं येईल 2 इन ब्रॅकेट लॉग ऑफ इन ब्रॅकेट लॉग एक्स आणि त्याची पॉवर 1. आता 1 पॉवर द्यायचं काम आहे काय, काही द्यायचं काम नाही. इंटू पा डी बाय डी एक्स ऑफ पा एक्स टू द पॉवर एनचा निघाला. आता बाकीच्या याचा बाकी आहे. मग काय लॉग ऑफ इन ब्रॅकेट लॉग एक्स. लक्ष द्या, हा 2 इंटू इन ब्रॅकेट लॉग ऑफ इन ब्रॅकेट लॉग एक्स जसाचा तसा इंटू पा डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय असते 1/x. मग इथं काय 1 लॉग एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ. आता या लॉगचा निघाला, पा लक्ष द्या, याच लॉगचा डेरिव्हेटिव्ह निघाला. सगळ्यात पहिले एक्स टू द पॉवर एनचा निघालता, आता या लॉगचा निघाला. आता या लॉगचा बाकी आहे इंटू डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स. 2 इंटू लॉग ऑफ इन ब्रॅकेट लॉग एक्स जसाचा तसा अपॉन. लक्ष द्या, याच्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे. 1 न जर याला मल्टिप्लाय केलं तर तेच राहते. म्हणजे काही खाली लॉग ऑफ इन ब्रॅकेट लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज पा डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1/log एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स. पा 2 इंटू लॉग ऑफ इन ब्रॅकेट लॉग एक्स अपॉन हा पा. आता हे सगळे मल्टिप्लिकेशन मध्ये जात काय आहे सॉरी लॉग एक्स इंटू 1/log एक्स इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. काय करसान फक्त व्यवस्थित अरेंज करा. काय करावं लागेल तुम्हाला, हा वरचं पहा, हा तर 1चा आहे 1 आहे. 1 न मल्टिप्लाय केल्यावर तेच राहील. 2 इंटू लॉग ऑफ इन ब्रॅकेट लॉग एक्स जसा तसा अपॉन. लक्ष द्या,
काय आहे, हा यक्स आणि लॉग एक्स मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत, म्हणून समोर घ्या. पहा यक्स घेतला हा समोर पहिले, नंतर काय घ्यायला लागेल लॉग एक्स, आणि नंतर हे आहे काय आहे लॉग ऑफ इन ब्रॅकेट लॉग एक्स. हा झाला याचा डेरिव्हेटिव्ह. लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट करून घ्या. 17 नंबरचा क्वेश्चन झाला. आता राहिला आपला शेवटचा क्वेश्चन 18 नंबरचा क्वेश्चन. चला पाहू आपण. चला 18 नंबरचा क्वेश्चन काय आहे, y इज इक्वल टू साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर. एकदम सोपी आहे. चला साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर, याच्यामध्ये साइन 2 थीटाचा फॉर्म्युला लागते. मग साइन 2 थीटाचा फॉर्म्युला माहित आहे का तुम्हाला? माहित आहे तुम्हाला. सध्याच मी 2-3 वेळेस सांगितलं. काय असते साइन 2 थीटाचा फॉर्म्युला? 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. चालते. चला मग पाहू आपण. क्वेश्चन ऑफ द डे शेवटचा क्वेश्चन आहे आपला. त्याच्यानंतर हा क्वेश्चन खतम होऊन जाईल. हा क्वेश्चन खतम झाला की आपण चालू करू तिसरा क्वेश्चन. तो उद्या येईल. म्हणजे डेरिव्हेटिव्ह एक्झरसाइज 1.1 मधला 3 नंबरचा क्वेश्चन. 2 नंबरचा आपला झाला खतम. हा लक्ष द्या. 18 नंबर शेवटचा क्वेश्चन झाला. पहा काय आहे, y इज इक्वल टू साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर. कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर. क्वेश्चन बहुधा बरोबर आहे का? एक वेळेस हो बरोबर आहे. घ्या डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहा हा क्वेश्चन खतम करायच्या आधी मी एक गोष्ट सांगू देतो तुम्हाला की बाबा मागच्या व्हिडिओचं थंबनेल हेच होतं की बाबा एक्झरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 2, आणि या व्हिडिओचं बी थंबनेल हेच राहील एक्झरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 2. कारण की आपल्याकडे काही एडिटर माणूस नाही आहे आणि मला काही एडिटिंग जमत नाही आहे. मला फक्त हे जमते, म्हणून ते थंबनेल जसं तसंच मी पेस्ट करून राहिलो. तुम्ही समजून घे जा. आजचा व्हिडिओ चेक कर जा. त्याच्यात तुम्हाला सांगेल आहे की बाबा समोरच्या व्हिडिओमध्ये आपण समोरचे क्वेश्चन घेऊ. जर कोणी एडिटर माणूस असेल, ज्याला एडिटिंग येत असेल, थंबनेल व्यवस्थित बनवता येत असतील तर मला कॉन्टॅक्ट करा. मला नंबर आहे 8600453316. हा नंबर आहे आपला. या नंबरला कॉन्टॅक्ट करा. चला शेवटचा क्वेश्चन घेऊन घेऊ आपण. चला काय शेवटचा क्वेश्चन. इकडे येईन dy बाय dx इज इक्वल टू डी बाय dx ऑफ. डेरिव्हेटिव्ह वाटून द्या आता. साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस डी बाय dx ऑफ कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर. ओके. चला साइन स्क्वेअर एक्स टू द पॉवर एन च्या फॉर्म मध्ये आहे, कॉस स्क्वेअर एक्स टू द पॉवर एन च्या फॉर्म मध्ये आहे. एक्स टू द पॉवर एन चा डेरिव्हेटिव्ह काय असते? एन एक्स टू द पॉवर एन मायनस 1. मग काय येईल तर 2 साइन ऑफ याची पॉवर, याच्यातून दोनातून एक गेला तर एक राहते, एक पॉवर द्यायचं काम नाही. एक्स स्क्वेअर जसा तसा एक्स स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ साइन ऑफ एक्स स्क्वेअर. पहा इथं काय येईल मायनस 2 कॉस ऑफ एक्स स्क्वेअर जसाचा तसा इंटू डी बाय डी एक्स ऑफ कॉस ऑफ एक्स स्क्वेअर. चला पुढे काय आलं 2 साइन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू साइनचा डेरिव्हेटिव्ह काय असते कॉस, आणि हा एक्स स्क्वेअर जसाचा तसा इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 2. हे मायनस साइन कॉस ऑफ एक्स स्क्वेअर जसाचा तसा इंटू कॉसचा डेरिव्हेटिव्ह असते मायनस साइन एक्स स्क्वेअर जसाचा तसा इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. चला पुढे 2 साइन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज 2x. पहा नेगेटिव्ह मल्टिप्लाय बाय नेगेटिव्ह पॉझिटिव्ह 2, फक्त साइन एक्स स्क्वेअर समोर लिहितो पहा, कारण की मल्टिप्लिकेशन मध्ये लिहू शकतो, काही फरक पडत नाही. 2 साइन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज 2x. पहा लक्ष द्या. आणखी याच्यात काय करू शकतो आपण पहा लक्ष द्या. साइन ऑफ पहा 2 साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर, आणि याच्यातून बी पहा लक्ष द्या दोन्ही इकडे काय आहे पहा 2 साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर, 2 साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर काढू शकतो आपण कॉमन दोन्ही मधून. 2 साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर आपण कॉमन काढू शकतो. आपण घेऊन घेऊ कॉमन. पहा मग इथून जर आपण 2 साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर जर कॉमन काढला, पहा इथून हा कॉमन निघाला, इथून हा कॉमन निघाला, राहिलं काय 2x प्लस 2x, कारण आतमध्ये 2x प्लस
2x आणि तुम्हाला सांगितलं होतं sin 2 थिटाचा फॉर्म्युला sin 2 थिटाचा पाना, इथं sin 2 थिटाचा पाना लागते. काय असते sin 2 थिटाचा पाना? sin ऑफ 2 थिटा इज इक्वल्स टू 2 sin थिटा इंटू cos थिटा. पहा लागते का हा पाना? 2 दिसते इथं 2 आहे, sin दिसते cos दिसते आणि x स्क्वेअर अँगल सेम आहे. पहा 2 sin x स्क्वेअर cos x स्क्वेअर. मग काय लागेल इथं? इथं लागेल पहा सर sin 2 आणि अँगल सेम काय आहे x स्क्वेअर. sin 2 इंटू x स्क्वेअर इंटू 2 + 2 4x. फक्त 4x समोर लिहा इन ब्रॅकेट sin ऑफ 2x स्क्वेअर. हा झाला याचा डेरिव्हेटिव्ह. हा झाला आपला शेवटचा क्वेश्चन. तर हे झाले आपले टोटल 18 क्वेश्चन. क्वेश्चन नंबर एक्झरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 2 झाला खतम. याच्यानंतर आपण घेणार आहोत क्वेश्चन नंबर 3 एक्झरसाइज 1.1 मधला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण. तर हे तुम्ही कॉपी करून घ्या किंवा स्क्रीनशॉट करून घ्या. चला भेटू आपण नेक्स्ट क्वेश्चन मध्ये. भारत माता की जय.